सगळ्यांना जय एकविरा. आज आम्ही गेलो एकविरेला आईच्या भेटीला. चला तर मग जाऊया. ही आहे कल्याणवरनं आम्ही डेक्कन एक्सप्रेसची गाडी पकडली आणि गाडीमध्ये बसलो आम्ही. मस्त वातावरण एकदम गारगार वाटत होता. बघू शकता मस्त वाटतं. एका धुकं आलं एकदम. 7:30ची ट्रेन होती. 7:30 मग 9:30 मग अर्धा तास उशीर झाला ट्रेनला. 10:21 पर्यंत आम्ही पोचलो. तिथून उतरून आम्ही चालत थोडं गेलो. तिथून बस लागलेली असते, त्या बसने आम्ही वाकसाईला इथे उतरलो. आहे बस. ही आमची माणसं मस्ती करत करत गेलो आम्ही. हा माझा मित्र. चाय लेलो चाय. खूप दाखवली केली आम्ही. मस्ती करत होता तो. हा लागला टोल. मी वाकसाईला उतरून मग आम्ही थेट कालभैरवाच्या दर्शनाला गेलो आईचे माहेर घरात. हे आईचे माहेर घर. तिथला हा तळ आहे. आईच्या भेटीसाठी आलेलो आहोत आम्ही. मग आईच्या अंघोळीला घेऊन जातोय आम्ही. हे आहे भैरी देवाचं मंदिर. हे आहे आईचा माहेर घर. एकविरा आईचे भाऊ खंडूदेव आणि भैरीदेवाचं मंदिर. इथून थेट समोर एकविरा आईचं मंदिर आहे. इथून शेतातनं असं चालत 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 गेलात तर पुढे एकविरा आईचं मंदिर लागतो. इथून चालत चालत गेलो आम्ही. खूप टाईम लागला. वाटेत आम्हाला हा डॉगी भेटला. हा पूर्ण आईचे पायथ्याशी घेऊन गेला आम्हाला. तिथपर्यंत याने आमची साथ दिली. पोचलो आम्ही पायथ्याच्या मंदिराशी आई इंद्रायणीच्या भेटीला. सुमारास 500 पायऱ्या चढल्यावर आपल्या आईचे दर्शन होतं आपल्याला. आईचा मानाचा कोंबडा सुद्धा घेतलाय. आई माझी 5 पायरी व उभी गो. आई माझी 5 पायरी व उभी. आईची नंदर पोयावरी गो. नंदर. या मंदिरात आई